आता 2 आठवडे गायब झाल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी आज चर्चेची तयारी दाखवलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा गेले 2 आठवडे लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या सभागृहात आलेले नाही. त्यांचे समर्थक असं सांगतात की ते संसदेमध्ये येतात, म्हणजे संसद भवनामध्ये येतात, त्यांच्या केबिनमध्ये जातात, पण सभागृहात काही येत नाही. विरोधकांची अशी मागणी होती की पंतप्रधानांनी आणि अमित शहानी सभागृहात यावं, लोकसभेत यावं किंवा राज्यसभेत यावं आणि 10 जुलैला दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर जो लाठीमार केला, गोळीबार केला, अश्रुधूर सोडला, त्याबद्दल खुलासा करावा. अखेर संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी असं जाहीर केलेलं आहे की 10 जुलैला दिल्लीत जे झालं, विद्यार्थ्यांवर जे अत्याचार झाले किंवा विद्यार्थी आंदोलन झालं, याबाबत चर्चा करायला गृहमंत्र्यांची तयारी आहे, याबाबत निवेदन करायलाही गृहमंत्र्यांची तयारी आहे. पण मोदी सरकारने आता विश्वास गमावला आहे. जी तयारी तुम्ही 2 आठवडे झाली दाखवली नाही, ती आता दाखवताय म्हणजे काहीतरी संशयास्पद आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की नुसत्या जनरल चर्चेची आमची तयारी नाही. तुम्ही जंतर मंतरच्या आंदोलनावर चर्चा कराल, तुम्ही पोलीस अत्याचारावर चर्चा कराल, पण आम्ही काही नेमके प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. राहुल गांधींचा शब्द आहे, स्पेसिफिक क्वेश्चन्स आम्ही विचारलेले आहेत. ते असे आहेत की 10 जुलैला विद्यार्थ्यांच्या संसद मोर्चाच्या वेळी विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचा, अश्रुधूर सोडण्याचा किंवा पॅलेट गनने गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला? हा आदेश गृहमंत्र्यांनी दिला का नाही? राहुल गांधी पुन्हा पुन्हा हे सांगत आहेत की हा आदेश जर गृहमंत्र्यांनी दिला असेल तर या अत्याचारांबद्दल ते दोषी आहेत, आणि हा आदेश जर त्यांनी दिला नसेल, त्यांच्या नकळत कोणीतरी गृह खात्यातून दिला असेल, तर ते गृहमंत्री म्हणून अकार्यक्षम आहे. तेव्हा कोणतीही जनरल चर्चा करण्याऐवजी आधी गृहमंत्र्यांनी या 2 प्रश्नांचा खुलासा केला पाहिजे. अमित शहानी आता माघार घेतलेली आहे, त्यांनी चर्चेची तयारी दाखवलेली आहे, पण राहुल गांधी काही हटायला तयार नाही आहेत. ते नेमके तेच प्रश्न विचारतात. आज त्यांनी हिंदू या दैनिकात एक छोटासा लेख लिहिलेला आहे, त्यामध्येही त्यांनी तेच प्रश्न विचारलेले आहेत की आदेश कोणी दिला, गोळीबाराचा आदेश कोणी दिला, लाठीमाराचा आदेश कोणी दिला, किंवा अश्रुधूर सोडून विद्यार्थ्यांना हैराण करण्याचा आदेश कोणी दिला? राहुल गांधी आपल्या मुद्द्यापासून ढळलेले नाही आहेत. अमित शहानी 2 आठवडे तोंड दाखवलेलं नाही आहे. पंतप्रधान मोदीही घाबरलेल्या अवस्थेत आहेत, कारण तेही तोंड दाखवत नाहीत. एरवी हे छाती पिटून घेत असतात, आपली छाती कशी 56 इंचाची आहे असं पंतप्रधान दाखवत असतात. पण गेले 2 आठवडे विरोधकांना घाबरून हे संसदेमध्ये आलेले नाही आहे, ते लक्षात घ्या. आणि जो मीडिया आहे तो इतका लाचार आहे की याबद्दल बहुसंख्य मीडियाने पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना प्रश्नही विचारलेले नाही आहे. इतका हा मीडिया लाचार आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की अमित शहा आता चर्चेला तयार झाले, याचं कारण वेगळंच आहे. हे वेगळं कारण म्हणजे 2 महत्त्वाची विधेयकं त्यांना सभागृहात मंजूर करून घ्यायची आहेत. यापैकी एक विधेयक आहे FCRAचं विधेयक, परदेशी निधी जो भारतात येतो त्यासंबंधीच्या कायद्याचं विधेयक, ज्याला विरोधी पक्षांचा विरोध आहे, आणि दुसरं डिलिमिटेशनचं विधेयक, लोकसभेची सदस्य संख्या 850 करण्याचं विधेयक, ज्याला दक्षिण भारतातून विविध पक्षांचा विरोध आहे, विरोधी पक्षांचा विरोध आहे. यासाठी घटनादुरुस्ती करण्यात येणार आहे आणि त्यासाठी 2/3 बहुमत विरोधी सत्ताधारी पक्षांना, माफ करा, सत्ताधारी पक्षांना संसदेत असणं आवश्यक आहे. ही संख्या जमेपर्यंत 360 ही संख्या आहे 2/3 बहुमत मिळवायचं. तर अमित शहा हेच प्रयत्न गेले 2-3 आठवडे करतायत, आणि हे विधेयक घाईघाईत का होईना शेवटच्या 4 दिवसात, आता फक्त संसदेच्या अधिवेशनाला 4 दिवस राहिलेले आहेत, म्हणून अमित शहा झुकलेले आहेत असं सांगण्यात येत आहे. पण अमित शहा झुकले हे खरं आहे. ते कोणत्या कारणाने झुकले, का झुकले? देशभरामध्ये मोदींची विश्वासार्हता खाली गेलेली आहे. जंतर मंतरच्या आंदोलनाने एक गोष्ट केली की लोकांमधली भीती नष्ट झाली आणि लोक सरकारला प्रश्न विचारू लागले. मोदी सरकारने आमच्या मुलांवर अत्याचार का केले हा प्रश्न पालकही विचारू लागले आणि मुलंही विचारू लागली की तुम्ही आमच्यावर लाठीमार का केलात, तुम्ही मुलींचे कपडे का फाडलेत, तुम्ही मुलींना पार्श्वभागाला दांडुका दाखवून भीती का दाखवलीत, तुम्ही त्यांच्यावर
दिल्ली पोलीस ज्या पद्धतीने वागले त्याचं वर्णन एका शब्दात म्हणजे पाशवी या शब्दातच केलं जाऊ शकतं. तेव्हा अमित शहानी याचं उत्तर द्यायला हवं. आणि अमित शहानी जर याचं उत्तर दिलं नाही तर कोणत्याही चर्चेची विरोधकांची तयारी नाही. अमित शहा कणखर आहेत, कठोर आहेत असं सांगितलं जात होतं. भारतीय जनता पक्षाचे लोक ज्यांना इतिहास फारसा माहीत नाही ते वल्लभभाई पटेलांशी त्यांची तुलना करत होते. अमित शहा हे आमचे पोलादी पुरुष आहेत असं म्हणून भाजपचे लोक अमित शहांचाच नव्हे तर वल्लभभाई पटेलांचाही अपमान करत होते. कारण वल्लभभाई पटेल हे पोलादी पुरुष का होते याची कारणं वेगळी आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी संस्थानं खालसा केली, ज्या पद्धतीने त्यांनी फाळणीनंतर काही कठोर निर्णय घेतले, त्यामुळे वल्लभभाई पटेल यांना पोलादी पुरुष म्हटलं जातं. अमित शहा पोलादी पुरुष वगैरे काही नाही. अमित शहा हे क्रूर आहेत, हिंस्त्र आहेत, तडीपार होते आणि अमित शहा हे अडेलतट्टू आहे त्या लक्षात घ्या. 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मोदी सरकारच्या अमित शहा आणि मोदी दोघंही पहिल्यांदाच घाबरलेले आहेत. म्हणून 2 आठवडे लोकसभेमध्ये आले नाहीत, राज्यसभेत आले नाहीत, कारण विरोधक आपली कोंडी करतील अशी भीती त्यांना वाटते. याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांचाही आत्मविश्वास कमी झालेला आहे. 12 वर्षात पहिल्यांदाच जनतेमध्ये आपल्याबद्दल रोष आहे हे नरेंद्र मोदींना जाणवलेलं आहे, हे अमित शहाना जाणवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोघांची जी मातृसंघटना आहे, भाजपची जी मातृसंघटना आहे, त्या RSSला सुद्धा हे जाणवलेलं आहे की नरेंद्र मोदी, अमित शहा आणि या सरकारची लोकप्रियता कमी झालेली आहे. अमित शहा यांना अशा प्रकारे कोंडीत पकडण्याचं किंवा मोदी यांना कोंडीत पकडण्याचं या क्षणाला संपूर्ण श्रेय मी विरोधी पक्षनेते राहुल गांधींना देतो. सुरुवात झाली जंतर मंतरच्या आंदोलनामुळे. जंतर मंतरच्या आंदोलनामुळे देशभरात नव्या पिढीमध्ये, जेन झीमध्ये किंवा जेन अल्फामध्ये एक सरकार विरोधी वातावरण तयार झालं. तरुण मुलं प्रश्न विचारू लागली. सोनम वांगचुक यांनी 26 दिवसाचं उपोषण केलं नसतं तर हे आंदोलन तरुण मुलांपर्यंत पोचलंही नसतं. लाखो मुलांची गर्दी जंतर मंतरवर झाली नसती हे लक्षात घ्या. अभिजित दिपके अमेरिकेतून आला नसता तर हे आंदोलन उभंच राहिलं नसतं. पण जंतर मंतरचं आंदोलन हे फक्त सोनम वांगचुक किंवा अभिजित दिपके यांचं श्रेय नाही. हे उत्स्फूर्त आंदोलन होतं. कुणीतरी सुरुवात केली आणि मुलांनी प्रतिसाद दिला, हाच याचा अर्थ आहे. पण या आंदोलनाचा नेमका राजकीय पाठपुरावा कुणी केला असेल तर तो राहुल गांधींनी केलेला आहे, हे विसरू नका. राहुल गांधींनी समांतर आंदोलन केलं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराबाहेर निदर्शनं केली. त्यांनी जे अत्याचार झाले 10 जुलैला त्याचा पाठपुरावा केला आणि या अत्याचाराला कोण ही मागणी लावून धरली, या अत्याचाराला जबाबदार कोण? अर्थातच गृहमंत्री अमित शहा. जंतर मंतरवर झालेल्या CJPच्या आंदोलनात अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी नव्हती जी राहुल गांधींनी केली. ती अत्यंत महत्त्वाची होती. कारण अशा प्रकारे पोलिसांनी जे पाशवी अत्याचार केले ते गृहमंत्र्याच्या आदेशाशिवाय होऊच शकत नाही. त्यामुळे राहुल गांधींची जेन झीमधली आणि जेन अल्फामधली तरुणांमधली, तरुण पिढींमधली लोकप्रियता गेल्या 2 आठवड्यात, गेल्या 3 आठवड्यात किंवा गेल्या महिन्याभरात म्हणा विलक्षण वाढलेली आहे. बोगस संस्था सर्वे करतात. वोटरनी आत्ता सर्वे केला ज्यामध्ये ते दाखवत आहेत नरेंद्र मोदींचीच लोकप्रियता आहे. साफ खोटं. जाऊन तरुण पिढीला विचारा आता लोकप्रिय कोण आहे. आमच्या मागण्या राहुल गांधींनी लावून धरल्या असं तरुण मुलं सांगतील. ती काँग्रेसशी संबंधित नसतील, ती विरोधी पक्षांशी संबंधित नसतील. त्यांनी कदाचित या आधीच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना मत दिलं असेल, पण या क्षणाला आमचा तारणहार राहुल गांधी आहे असं या तरुण मुलांचं मत आहे. ज्याचं प्रतिबिंब राहुल गांधींनी अलीकडेच, अगदी अलीकडे प्रयागराज म्हणजे अलाहाबाद, जुन्या अलाहाबाद येथे घडलेल्या एका कार्यक्रमात दिसलं. याआधीसुद्धा राहुल गांधींनी 2 तरुणांचे कार्यक्रम घेतले होते, कोटामध्ये आणि डेहराडूनला. त्या कार्यक्रमाचा फोकस परीक्षेतले घोटाळे, नीट परीक्षा असेल, CBSEची परीक्षा असेल, पेपरफुटी हा फोकस होता. पण प्रयागराजमध्ये जो कार्यक्रम झाला त्यामध्ये तरुणांवर आत्ता झालेले अत्याचार, 10 जुलैला आणि त्यानंतर झालेले अत्याचार हा फोकस होता, हे लक्षात घ्या. माफ करा, 10 जुलै नाही 20 जुलै, मी तारीख कदाचित पहिल्यापासून चुकीची बोललो.
20 जुलैला झालेले अत्याचार हा फोकस होता. 20 जुलैला दिल्लीत अत्याचार झाले, त्यानंतर 2 दिवसांनी पाटण्यामध्ये अत्याचार झाले. तिथे तर AK-47 सिवानमध्ये वापरण्यात आली आणि मुंबईमध्ये सुद्धा पोलिसांनी कमी पण अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलांच्या बॅग्समध्ये ड्रग्ज टाकून तुम्हाला अडकवून टाकू असं एका पोलिसांनी सांगितलं, ज्याला निलंबित करण्यात आलं. राहुल गांधींनी 20 जुलैनंतर हा प्रश्न सातत्याने लावून धरलेला आहे. म्हणूनच कदाचित कोटा आणि देहरादूनपेक्षा त्यांच्या प्रयागराजच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली. मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि त्यांनी मुलांना काय सांगितलं, फक्त परीक्षेबद्दल ते बोलले नाहीत, अत्याचाराबद्दल बोलले. स्टेजवर 4-5 मुलं आले आणि त्यांनी अत्याचाराच्या कहाण्या सांगितल्या. राहुल गांधींनी त्यांना पाठिंबा दिला, मी तुमच्याबरोबर आहे असा विश्वास दिला त्यांनी. पण राहुल गांधीने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की या देशामध्ये टॅलेंट तुमच्याकडे आहे, नव्या पिढीकडे आहे, डेटा तुम्ही तयार करता आणि पैसे कोणाला मिळतात? पैसे अदानी अंबानीला मिळतात, पैसे भाजपला मिळतात. भाजपच्या अकाउंटमध्ये 10,000 कोटी रुपये आहेत, ते आले कुठून? आणि तुम्हाला मात्र नोकऱ्या मिळत नाहीत. यावर राहुल गांधींनी फोकस ठेवला. म्हणजे आता राहुल गांधी शैक्षणिक प्रश्नाकडून रोजगाराच्या प्रश्नाकडे आलेले आहेत. जंतर मंतरच्या आंदोलनाचे जे पडसाद देशभर उमटत आहेत त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की राम जन्मभूमी, हिंदू मुस्लिम तेढ या विषयाकडून आता अजेंडा शिक्षणाकडे आलेला आहे, बेरोजगारीकडे आलेला आहे. हे महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळा विरोधी पक्ष एकजूट होऊन राहुल गांधींच्या पाठीशी उभा आहे. मोदी कायम नेहरूंचा उल्लेख करतात, कधी कधी इंदिरा गांधींचा उल्लेख करतात, पण पंडित नेहरू असो, इंदिरा गांधी असो, संसदेमध्ये लोकसभा असो किंवा राज्यसभा असो, सभागृहात महत्त्वाच्या कामकाजाच्या वेळी हजर राहणं आपलं कर्तव्य आहे असं हे दोघंही मानायचे, नेहरू आणि इंदिरा गांधी. मग आता का नेहरूंचा विसर पडला तुम्हाला? आता का इंदिरा गांधींचा विसर पडला? विरोधकांची भाषणं ऐकायला सुद्धा पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी हजर असायचे. पूर्वीचा जर मीडिया असता ना, 2014 पूर्वीचा, ज्या प्रकारे विरोधकाच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळत होती, सरकार विरोधी आंदोलनाला प्रसिद्धी मिळत होती, सरकार विरोधी निदर्शनांना प्रसिद्धी मिळत होती, त्या प्रमाणात आत्ता जर प्रसिद्धी मिळाली असती तर मोदी सरकार चालतं झालं असतं, गेलंच असतं हे सरकार. इतकी पापं या सरकारने केलेली आहे. पण या सरकारच्या पापामध्ये मीडियाही सहभागी आहे, म्हणून मीडिया बोलत नाही, लक्षात घ्या. आणि दुसरं म्हणजे सध्या झारखंडमध्ये म्हणजे रांचीमध्ये चाललेलं आंदोलन, या आंदोलनामध्ये सुद्धा झारखंडमधल्या पेपर घोटाळे, पेपर फुटी, परीक्षा घोटाळे यांचाच मुद्दा आहे. आज या विद्यार्थ्यांनी झारखंड विधानसभेवर प्रचंड मोर्चा काढला. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचं संयुक्त सरकार आहे, त्यामुळे या आंदोलनाला भाजपवाल्यांची फूस असल्याचा आरोप पहिल्यापासून झालेला आहे, हेही लक्षात घ्या. पण दिल्लीच्या तुलनेत झारखंडमध्ये असे पोलिसी अत्याचार झालेले नाहीत, हेही नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. आज या विद्यार्थ्यांवर म्हणजे बॅरिकेड तोडून पुढे घुसणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. दिल्लीतले अत्याचार आणि झारखंडमधला पोलिसांचा लाठीमार याची तुलना होऊ शकत नाही. झारखंडमधल्या पोलिसांनी पाण्याचे फवारे मारले, पण त्या फवाऱ्यामध्ये निदर्शक रेन डान्स करत होते, हेही लक्षात घ्या. पोलिसांची भूमिका पहिल्यापासून निदर्शकांना सहकार्य देण्याची राहिलेली आहे, मवाळ राहिलेली आहे, सौम्य राहिलेली आहे. मोदी सरकार, भाजपचं सरकार आणि विरोधी पक्षांचं सरकार यामधला फरक आहे. हे आंदोलन पेटवण्याचा, त्यामध्ये तेल ओतण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. म्हणून आज मुख्यमंत्र्याच्या घरासमोर भाजपचे नेते, बाबूलाल मरांडी सकट भाजपचे नेते जे माजी मुख्यमंत्री आहेत, आज मुख्यमंत्र्याच्या घरासमोर प्रोटेस्ट करायला बसले, निदर्शनं करायला बसले. मुद्दा एवढाच आहे, आमचं आंदोलन विरुद्ध तुमचं आंदोलन असा वाद यातून निर्माण होऊ शकतो. आणि अमित शहा जेव्हा उत्तर देतील लोकसभेमध्ये तेव्हा हा मुद्दा महत्त्वाचा करतील की केवळ आमच्या विरुद्ध आंदोलन नाही चाललंय, तुमच्याही विरुद्ध चालतंय असं ते विरोधकांना सांगतील. मुद्दा एवढा आहे की नीट परीक्षेमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये 22 लाख विद्यार्थी बसलेले होते, जे घोटाळे झाले त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. झारखंडमध्ये परीक्षेमध्ये जे घोटाळे झाले, पेपर फुटले, त्याला झारखंड सरकार जबाबदार आहे. सरकार कोणता आहे मुद्दा नाही, जबाबदारी स्वीकारण्याचा प्रश्न आहे. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या सरकारने विद्यार्थ्यांबरोबर बोलणी केलेली आहेत, CID चौकशी सुरू केलेली आहे. इथे
आंदोलनाला 1 महिना झाला तरी मोदी सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नव्हता, हे लक्षात घ्यायला पाहिजे. जंतर मंतरचं आंदोलन आणि झारखंडमधलं आंदोलन याच्यामधला हा फरक आहे, तो हाताळणीतला फरक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे भाजपवाले जर असं समजत असतील की आपण झारखंडमधल्या आंदोलनामुळे विरोधकांना अडचणीत आणू, तर त्याला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. झारखंडमधलं आंदोलन लवकरात लवकर संपेल, हेमंत सोरेन सरकार विद्यार्थ्यांना प्रतिसाद देईल अशी अपेक्षा आहे, कारण विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्यच आहेत. या आंदोलनाला CJPने पाठिंबा दिलेला आहे, आयसानेही पाठिंबा दिलेला आहे. आयसाचे सर्व विद्यार्थी नेते यामध्ये सहभागी झालेले आहेत, हे लक्षात घ्या. पण मुद्दा या आंदोलनाचा नाही, तर अमित शहा यांच्या माघारीच्या आहे. अमित शहा झुकले असले तरी त्यांचं झुकणं, त्यांची माघार प्रामाणिक आहे असं अजूनही विरोधकांना वाटत नाही. अमित शहा राजीनामा देतील वगैरे अशा भ्रमात मी अजिबात नाही. या सगळा हा आडमुठा राजकारणी आहे. दोस्तो हो, हा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पूर्ण पाहिला, परंतु एक गोष्ट अत्यंत नमूद करणं या व्हिडिओमध्ये जरुरीचं आहे, गरजेचं आहे. आणि का गरजेचं आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आज विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांनी आपली प्रतिमा उजळ जरी केली असली किंवा त्यांना फार मोठं यश जरी प्राप्त झालं असलं, तरी याच्या पाठीमागे कुठंतरी एक नैतिक बळ, नैतिक अधिष्ठान जर कोणाचं असेल तर ते आहे उद्धव ठाकरे यांचं. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. संजय राऊत, काही मतभेद असतील, कोणताही नेता, कोणताही पक्ष परिपूर्ण नाही. यदाकदाचित उद्या जर काँग्रेसचं सरकार देशामध्ये आलं, राहुल गांधी प्रधानमंत्री झाले म्हणून काही हा देश युरोपियन कंट्रीजसारखा होणार नाही. परंतु म्हणजे परफेक्ट कोणीही नाही. आपल्याला या सिस्टममधले जे लो फॉल्स आहेत ते जोपर्यंत संपणार नाहीत, भ्रष्टाचार करणाऱ्या टोळ्या निर्माण झालेल्या आहेत. गुत्तेदार आणि पैसेतून सत्ता, सत्तेतून खुर्ची आणि खुर्चीतून पैसा, हे जे तयार झालेलं आहे, ही सिस्टम बदलणं गरजेचं आहे. आणि यासाठी बोलणं गरजेचं आहे. विरोधी पक्ष उद्या काँग्रेस जरी सत्तेमध्ये आलं तरीसुद्धा आपण पत्रकार म्हणून, मीडिया म्हणून विरोधी पक्षाचीच भूमिका घेतली पाहिजे. आणि आज एक स्वतंत्र मीडिया म्हणून आम्ही विरोधी पक्षाला एक नैतिक बळ देण्याचं काम करत आहोत. याचा अर्थ आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये नाहीत किंवा काँग्रेसच्या समर्थनामध्ये नाहीत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती असण्याचं कारण वेगळं आहे. आणि या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तुर्तास आपलं या व्हिडिओवरचं मत कमेंट करायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे कॉमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. जय महाराष्ट्र.